नमस्कार, मी सुषमा पागार. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तिचं नाव आहे व्हेज ग्रेव्ही मंचुरियन. चायनीज म्हटलं तर सर्वांनाच आवडतं, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आज छान पाऊससुद्धा पडत आहे आणि आपण संडे स्पेशल आज व्हेज ग्रेव्ही मंचुरियन बनवणार आहोत. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे त्या साहित्यांची सर्व तयारी करून झालेली आहे. आणि जी आपण ही ग्रेव्ही बनवणार आहोत ती ग्रेव्ही आपण इन्स्टंट ग्रेव्ही बनवणार आहोत. पण आपण ह्या पदार्थामध्ये चव वाढवण्यासाठी कोणताच असा पदार्थ यूज नाही करणार आहोत. तर आपण सिंपल पद्धतीने हे मंचुरियन बनवणार आहोत. ही पद्धत वापरून तुम्हीसुद्धा घरच्या घरी हे मंचुरियन बनवू शकता आणि ह्याची टेस्ट म्हणाल तर अगदी आपण बाहेरून विकत घेतो त्या पद्धतीचीच टेस्ट असते ह्या मंचुरियनची सुद्धा, आणि फार टेस्टी बनतात. आपण घरच्या घरी जेव्हा हे मंचुरियन बनवतो तेव्हा ही मी कांद्याची पात घेतली आहे, कोबी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, शिमला मिरची, अद्रक, ही बारीक चिरलेली लसूण ॲड केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत सोया सॉस. हा अंदाजे 1 चम्मच घेतलेला आहे. टोमॅटो सॉस, चिली सॉस, तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. चवीनुसार मीठ. मीठ आपण कमी यूज करायचा आहे कारण की सोया सॉससुद्धा खारट असतो, त्याच्यामुळे मीठ तुम्ही चवीनुसार ॲड करायचा आहे. हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे हाताने. ह्या भाजीला जो पाणी सुटत आहे त्याच्यामध्येच आपण पीठ भिजवून घेणार आहोत. हा मी घेतलेला आहे मैदा. हा मैदा आपण आधी 2 चम्मच ॲड करून घेऊया. मैदा छान मिक्स झाल्यानंतर हा कॉर्नस्टार्च घेतलेला आहे म्हणजे कॉर्नफ्लॉवर, तो सुद्धा 2 चम्मच आपण ॲड करून छान मिक्स करून घेणार आहोत. आपण जे पण व्हेजिटेबल यूज केलेला आहे तो प्रमाण मी जास्त घेतलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी 3 चम्मच मैदा, 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. आणि मंचुरियन बॉल व्यवस्थित बनत आहेत. तेल गरम केलेलं आहे. आपण आता हे मंचुरियन बॉल व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. गॅसचा जो टेम्परेचर आहे तो मीडियम ठेवून द्यायचा आहे. तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, नंतर टेम्परेचर मीडियम ठेवून द्यायचं आहे. आणि मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. भाज्यांमध्ये आपण जेव्हा मीठ वगैरे ॲड करतो त्याच्यानंतर त्यांना पाणी सुटायला जास्त लागतं. तर जर मिश्रण पातळ होत असेल आणि मंचुरियन बॉल बनत नसतील तर तुम्ही त्याच्यामध्ये मैदा किंवा नुसतं कॉर्नफ्लॉवर जरी तुम्ही ॲड केलं तरी चालेल. सोया सॉसला जो कलर असतो त्याप्रमाणे कलर मंचुरियनला आला पाहिजे. त्याच्यानंतर ते कढईमधून आपण बाहेर काढायचे आहेत. ते करपले नाही पाहिजे, त्याच्यामुळे ते सतत अलटीपलटी करत राहायचे आहेत. ह्या पद्धतीने कलर आल्यानंतर त्यांना आपण कढईमधून बाहेर काढून घ्यायचे आहे. आणि सर्व मंचुरियन आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. तुम्ही जेव्हा हे कढईमधून मंचुरियन बाहेर काढता त्यावेळेस ते थोडे थंड झाल्यानंतर ते आधी चेक करून घ्यायचे आहेत की ते आतून व्यवस्थित कुक झाले आहेत की नाही. आणि तुम्ही जेव्हा कढईमधून जेव्हा ते बाहेर काढता तेव्हा 1 ते 1.5 मिनटं त्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते, तर ते व्यवस्थित फ्राय होतात, काहीच प्रॉब्लेम नसतो. हे बघा, अशा पद्धतीने हे व्यवस्थित कुकिंग झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. मी हे नॉरचं चायनीज ग्रेव्ही मिक्स ॲड केलेलं आहे. ग्रेव्ही मिक्स बनवण्यासाठी मी याच्यामध्ये जो पाणी घेतलेला आहे तो थंड पाणी घेतलेला आहे 2 कप, आणि ह्याच्यामध्ये आपण ही पावडर मिक्स केलेली आहे. आता आपण गॅसच्या स्लो फ्लेमवरती आपण 1 ते 1.5 मिनटं हा जो ग्रेव्ही मिक्स आहे तो बॉईल करून घेणार आहोत आणि पलित्याने सतत मिक्स करत राहणार आहोत. पलित्याने यासाठी मिक्स करायचे आहे की त्याच्यामध्ये गट्टे नाही तयार झाले पाहिजेत म्हणून. आणि ह्याच्यामध्ये बघा ट्रान्सपरंट हे होत चाललेलं आहे ग्रेव्ही. तर हा अशा पद्धतीने ग्रेव्ही मिक्स बनवून घ्यायचा आहे. आणि आता आपण हा गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही ग्रेव्ही गरम गरम असतानाच ह्याच्यामध्ये मंचुरियन बॉल ॲड करणार आहोत. आपण आता या ग्रेव्हीमध्ये मंचुरियन बॉल ॲड करून घेऊया.
आणि छान गरम गरम असतानाच सर्व करणार आहोत। तर मी आज या पद्धतीने व्हेज ग्रेव्ही मंचुरियन घरी बनवले आहेत। तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा। ह्याच्यामध्ये जी आपण ग्रेव्ही यूज केलेली आहे ते इन्स्टंट ग्रेव्ही यूज केलेली आहे। बट तुम्हाला जर ही ग्रेव्ही घरी कशी बनवतात ती पद्धतसुद्धा जर बघायची असेल तर तुम्ही मला कॉमेंट करून विचारू शकता। मी नक्कीच त्याच्यावरतीसुद्धा व्हिडिओ बनवेन। सो आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या ज्या पण नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन आहेत त्या तुमच्यापर्यंत लवकर पोचतील। पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।